2019चा जो मूळ प्रस्ताव होता, संगमनेर अकोला देवठाण मार्गेची ती मार्गे जाणारा जो रस्ता आहे, तो सर्वे होता. तर तोच आपल्या ह्या संगमनेर आणि अकोला तालुक्याच्या जिवंत जीवनरेखा त्यातून तयार होणार आहे. आता 21ला तो सर्वे कोणी बद्दल मला माहित नाहीये. परंतु मूळ सर्वे जो केला होता, नंतर मला वाटतं त्यावेळी महारेलची लोकही त्याच्यामध्ये होते. याच्यामध्ये मान्य रेल्वे मंत्र्यांनी जी अडचण सांगितली होती ती मला म्हटलं ते मंचरमध्ये जे स्टेशन आहे, याचं मला वाटतं GMRTचं स्टेशन, त्याची त्यांनी अडचण दाखवली. पण मी त्यांना हे दाखवून दिलं, एकूणच सर्वे त्यावेळी पूर्ण करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार होती. तर त्यावेळी त्या 50% भूसंपादनाचा भाग राज्य सरकार उचलणार आहे असं ठरलं होतं. आणि तो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधूनच ती रेल्वे होणार होती. त्यासाठी एक महामंडळ तयार करण्यात आलं होतं. त्याच्यावर एक कार्यकारी संचालक नेमण्यात आले होते. आता त्यांनी हे मान्य केलं की मी परत एकदा प्रस्ताव तपासून पाहू म्हणून. आता मी ह्या आठवड्यामध्ये मुंबईला अधिवेशन सुरू होतं आमचं. त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आता सूचना केलेल्या आहेत. सगळे नकाशे जे आहेत 1900, 2100 जी काही फिजिबिलिटी असेल, माननीय रेल्वे मंत्री महोदयांसमोर काय मांडलं गेलं, पूर्वी कसा तो प्रस्ताव योग्य होता, आता का तो त्याच्यामध्ये मंचरची अडचण येते, हे सगळं एकदा मला स्वतः मी बैठक घेणार आहे. पण रेल्वे मार्ग हा झाला पाहिजे, जो मूळ 19च्या सर्वेप्रमाणे आहे, तोच आम्ही आग्रह रेल्वे मंत्र्यांना धरलेला आहे.